शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुमच्या कपाशीचा जर जवळपास 50 ते 55 60 दिवस झालेले असेल, तर अशा वेळेस आपल्या कपाशीला दुसरा खताचा डोस देण्याची ही वेळ आलेली आहे. आता ही जर कपाशी तुम्ही बघितली तर हिला फूल, पातं आणि बोंड लागायला ही सुरुवात झालेली आहे. 60 दिवसाची ही कपाशी आहे. यावर्षीचं तापमान जास्त असल्यामुळे कपाशीच्या लागवडी ह्या भरपूर लेट झालेल्या आहेत. ज्यांच्याकडे ड्रीप असेल, पाण्याची सोय असेल, अशा शेतकऱ्यांच्या लागवडी आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या झालेल्या ह्या दिसून येत आहे. तर तुम्ही जर पाहू शकता हा जो संपूर्ण प्लॉट आहे, हा संपूर्ण प्लॉट पात्या आणि फुलाने पूर्ण भरगच्चून आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये झडीचं वातावरण आहे. भरपूर ठिकाणी पाऊस सुद्धा झालेला आहे आणि या पावसामध्ये आपल्या कपाशीच्या ज्या पात्या आहेत, या पात्या येथे गळू शकतं. आता या पात्या न गळावं, आपल्या कपाशीवर आलेला मावा, तुडतुडा, फुलकिडा तीनही किडी येथे कव्हर व्हाव्या यासाठी आपल्याला एक फवारणी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता दरवर्षी आपण सांगत आलेलो आहे शेतकऱ्यांना, की मावा, तुडतुडा, फुलकिडा, पांढरी माशी याच्यासाठी आपण कोणती औषधीही वापरायला पाहिजे. आपण दरवर्षी सॉल कंपनीचं ऑक्झॅलिस किंवा UPL कंपनीचं अपाची हे आपण सांगत आलेलो आहे. याच्यामध्ये फिप्रोनिल आणि फ्लोनिकामिड असे 2 कंटेन आहे. परंतु आता यावर्षी आपण काही मॉलिक्यूल याच्यामध्ये चेंज केलेले आहे. ज्याच्यामध्ये आपण घरडा केमिकलचं बकील ज्याच्यामध्ये फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड असे 2 कंटेन आहे. मावा, तुडतुडा, फुलकिडा असे तीनही किडी याच्यामध्ये कव्हर होणार आहे. कारण आपण जर विचार केला तर वातावरण अनुकूल आहे आणि अनुकूल वातावरण असल्यामुळे आपल्या कपाशीवरचा मावा, तुडतुडा, फुलकिडा हा येथे वाढत आहे. याची प्रजनन क्षमता ही वाढत असल्यामुळे याचा अटॅक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कपाशीवर हा दिसून येत आहे. मग अशा वेळेस आपल्याला फवारणी करताना तुम्ही बकीलचा उपयोग करू शकता. पात्यांची गळ होत असेल, फंगस तुमच्या कपाशीवर हा आलेला असेल किंवा बुरशी लागलेली असेल, तर तुम्ही अशा वेळेस याच्यामध्ये एखादी चांगलं बुरशीनाशक वापरा. ज्याच्यामध्ये प्रोपिकोनाझोल वापरू शकता 15 मिली 15 लिटर पाण्यासाठी. नेटिव्ह वापरू शकता 10 ग्रॅम किंवा तुम्ही याच्यामध्ये कस्टोडिया सुद्धा वापरू शकता. एका फवारणीमध्ये तुमचा संपूर्ण येथे कव्हर होऊन जाईल. त्यानंतर अशा अवस्थेमध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त देणे आपल्या कपाशीला किंवा झाडाला हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा वेळेस तुम्ही 1261 जवळपास 100 ग्रॅम 80 ते 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरू शकता. वातावरण आभाळाचं आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एखादी स्टिकर नक्की घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांचा सुद्धा येथे फायदा होतील. धन्यवाद.